स्विच केला बॉल यश भिसेनं. अमरदादा बघा ना क्रिकेटची किती विचित्रता आहे, क्रिकेटचा किती विरोधाभास आहे. वय वर्ष फक्त 12, 13, 14, 15 आणि इतक्या लहान वयात काय छाप सोडली आहे. या व्हिडिओ क्लिप्स ओ इथे जरी चौकार आला असेल तरी तितक्याच ताकदीची कमिटमेंट या खेळाडूसाठी आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूकडनं आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या. ओमनं या मॅचमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं. आपल्या टीमकडनं त्यानं केलेलं हे कमबॅक. फक्त 2 मिनिटं सामना थांबवा. यानंतर हा वाईट बॉल आहे. चला ना तेरा ना मेरा, रेड बॉल दे दो. फटाक्यांच्या आतषबाजीनं आपण पाहुण्या मान्यवरांचा आपण वेलकम करतोय. फटाक्याच्या आतषबाजीनं आपण पाहुणे मान्यवरांचं आपण अगदी वेलकम केलंय. पुन्हा एकदा सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. पारंपरिक संगीत वाद्य वृद्ध कलाकारांच्या या संगीतबद्ध खरं तर संरचनेनं आपण मान्यवरांचं शुभ स्वागत करतोय. आज जर का आपण पाहिलं गेलं तर बॉईज ग्रुप आयोजित दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली SSBL 2026 चं हे भव्य दिव्य आयोजन आज आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशजी पंढरकर, त्यांच्या समवेत शुभमजी खोडदे, दिनेशजी बांगर, आकाशजी इसाफ आणि त्याचबरोबर संपूर्ण बॉईज ग्रुप आणि या सर्वच युवकांची ताकद आता एकवटली आहे. आज अगदी पारंपरिक संगीत वाद्य वृंद हलगीच्या खरं तर मी म्हणेन संगीत सादरीकरणानं आपण पाहुणे मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम अथ स्वागतम. पाहुणे आले म्हणजे ऊर्जा आली, पाहुणे आले म्हणजे उत्साह आला, पाहुणे आले म्हणजे व्यासपीठाची शोभा वाढली. आपण आलात तुम्हाला सर्वांचे युवा लाडके आणि आज या व्यासपीठावर ज्यांचं खरं तर राजेशाही आपण शुभ स्वागत पाहिलं, सर्व मान्यवरांचं आपण करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय युवा ध्रुवभाई सातोडे साहेबांचं शुभागमन इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, संपूर्ण ही ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित अशी मंडळी आज सामाजिक बांधिलकी असलेले आपण रुपेशजी पंढरकर आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानचं एक मोठं सामाजिक कार्य
आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं साहेबांचं शुभागमन होते. आपण पुन्हा एकदा शब्द सुमनांनी करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं या भव्य व्यासपीठावर सहर्ष मनस्वी स्वागत. मॅचकडे आपण थोडंसं टर्न घेतोय. अर्थातच द्रोणच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाची क्षणचित्रे आपण नुकतीच टिपलीत. मॅचला होईल सुरुवात. वय वर्ष फक्त 15 असणारा गोलंदाज ओम येतो बॉलिंग ट्रॅकवर आणि ज्याचा खरं तर एक्सपिरियन्स 10 वर्षाहून अधिक आहे असा यश मोरे त्याच्या बॅटमधनं आलाय. हा हलवार पद्धतीनं त्याचा रॉयल टच दाखवणारा हा क्लासिकल चौकार. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती डबल डिजिट 10 या आकड्यावर. 10 फन्नन. हा लोअर फुल टोस बॉल डाऊन द ग्राउंड. ओमला थोडं नाराज केलंय कारण त्याच्यावर हल्ले चढवले तरीही चालेल, परंतु ही गोलंदाजी यासाठी त्यांना दाखवलं धाडस. तरीही या परफॉर्मन्ससाठी आपण जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया कारण यश समोर गोलंदाजी करणं आणि यशला पहिला चेंडू डॉट काढणं हे न भूतो न भविष्य ते जे कुणाकुणाला जमलं नाही ते ओम न करून दाखवलं. जरी चौकार आले असतील तरीही धावा आल्या या षटकामध्ये फक्त 14. काय कमालीची गोलंदाजी केली आहे आणि हेच गमक आहे ते या क्रिकेटचं. एज इज जस्ट अ नंबर. लहान वयातच खरं तर मैदानावर उतरण्याचं धाडस त्यानं केलं आणि यश भिसे, यश मोरे आज अशा फलंदाजानं त्यानं गोलंदाजी केली. स्वतःची कृषग्रलता आणि त्याच्याकडे असलेलं क्रिकेटचं धाडस साहस त्यानं दाखवलं. मजा आली त्याची गोलंदाजी बघायला. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर परिवर्तन झालंय. ओम कडेच गेला बॉल, त्यानं अडवलाय. बघा किती चपलाय ना, त्यानं फेकलाय सुद्धा. एक युवक नवोदित खेळाडू आहे. उद्याचं हे भविष्य सीवूड्सचं. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज. यावेळेला हा हाय बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. याही वेळेला इथे अजून एक चौकार. बॉलिंग मार्कवर सोन्या, त्याच्यावर हल्ले चढवलेत. मग अशी उल्लेख केला आपण अमरदादा. ओमीने पहिला चेंडू डॉट काढला, त्याच्यानंतर त्याला 2 चौकार पडले, परंतु सोन्याकडे एक्सपिरियन्स असताना सुद्धा त्याला 2 चौकार पडलेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 23. टॅप केला बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह येईल हा डॉट बॉल. यश मोरे थोडे नाराज आहेत या फटक्यावर. आणि याच दरम्यान सन्माननीय सुनीताताई देशमुख यांचं शुभ आगमन. आपण ताईंचं शुभ स्वागत करूया. स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात, स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. पुन्हा एकदा ताईंचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं SSBL सीझन 2 नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन उत्साह, नवीन ऊर्जा आणि नवीन खरं तर मी म्हणेन थाट माट आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा मोठा खटाटोप. हो, ज्या वेगानं या बॉलला फेकून दिलं होतं, इथे येईल हा अजून एक चौकार. टोटल स्कोर पोहोचेल 32 या आकड्यावर. जशी इनिंग संपेल अमरदादा तसं आपण उपस्थित सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान सुद्धा आपण करूया. सर्वच आमचे बॉईज ग्रुपचे शिल्लेदार येतील समोर आणि करू आपण इनिंग ब्रेकमध्ये सर्व मान्यवरांचा सन्मान. तत्पूर्वी अजून एक चौकार आलाय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतं ही ब्रॉडकास्टिंग. ज्या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना जोडले, ज्या क्रिकेटनं मैत्रीचे ऋणानुबंध दृढ केलेत, ज्या क्रिकेटनं अगदी आलीला जोडले, पाड्याला जोडले, गावागावांना जोडले. 2 जिल्हे एकत्र येतात, कधी 2 देशही एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा या क्रिकेटला आपण या क्रीडांगणावर लॉन्च केलं. आज रुपेशजी पंढरकर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. टोटल स्कोर 37 आहे. आज या युवकाचे आपण खरं तर मनापासून त्याचं आपण कौतुक करतो. आणि का होऊ नये अमरदादा, मागच्या 2 पर्वामध्ये सीवूड्सचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेऊन सोडलंय.
एकंदरीतच आपण आलेल्या तमाम अतिथींचं सहर्ष स्वागत करतोय. एक 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 करून पाहुणे मान्यवरांचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. मॅच सुरू आहे. पाहुण्यांना आपण जरूर सांगतोय, दोन टीम्स मध्ये नॉकआउट सामना असताना या क्रीडांगणावर मात्र सन्माननीय अमोलजी अहिवाले साहेबांचं शुभ आगमन. आम्ही अमोल साहेबांना विनंती करू की यावा आपण सन्मानानं या व्यासपीठावर विराजमान व्हावं. इथे अगदी सहज फेकलाय बॉल, सहज फेकलाय. किती ती सहजता, किती ती सुंदरता या फटक्यामध्ये. अतिरिक्त ताकद नाही, फक्त टाइम केला, बॉलला स्विच केला, मिळाला चौका. टोटल स्कोर पोहोचेल एकूण धावसंख्या 42-41. अमोल साहेबांचं शुभ आगमन. आज युवकांची ताकद एकवटली आहे. सर्वांचं आपण शुभ स्वागत करतोय. इथे ओव्हरथ्रोची संधी. यश भिशेला स्ट्राईकच आलेली नाहीये, फक्त एक चेंडू खेळला यश. अशी दोन फलंदाज ज्यांना आपण नेहमीच मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अफलातून खेळ करताना पाहिलंय. सचिनजी खामकर जे उत्कृष्ट निवेदक, समालोचक, सूत्रसंचालक आणि आपल्या सीवूड्स या विभागामध्ये जेव्हा जेव्हा अगदी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा आपण पाहतो ना, मग क्षेत्र कोणतीही असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आपुलकीनं जे नाव आपण नेहमीच घेत असतो ते नाव आहे सचिन खामकर. आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. हाही बॉल फुलटोस अगदी फेकलाय, स्टंपच्या अगदी पलीकडे गेलाय भरपूर दूर. पंच आम्हाला अपडेट करतात की हा असणार आहे नो बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. मला असं वाटतं अमरदादा की सचिन सर जे आहेत ना, ते आता पुढच्या स्पर्धेसाठी चांगली तयारी करून येतील. कारण स्पर्धा एवढी मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बघा तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा होतोय. मॅडी आपल्याला पाहायला मिळाले आणि काय कमिटमेंट आहे ना क्रिकेटमध्ये. आणि यशच्या चेहऱ्यावर एक चांगलं स्मित. धाव काढली नाहीये का? एक काढली आहे. यश मोरे, यश भिसे, नावातच यश आहे आणि आज यशस्वी कामगिरी ते करतायत. स्विचचा प्रयत्न. इथे अजून एक हलवार पद्धतीनं सुईतून धागा ओवावा इतका सोपा साधा सुलभ असा हा चौकार त्यानं लगावलाय. 4-4 टोटल स्कोर पुढे जाईल. षटक क्रमांक 3 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल. एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्या झाली ती 48. यश मोरे जो वैयक्तिक आतापर्यंत खेळतोय 37 या आकड्यावर. 13 चेंडू 37 धावा. शेवटचा एक बॉल. तिथे धावा मिळतील किती? एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न. बॉल फिरलाय, गेलाय सीमारेषा पलीकडे. येईला चौकार. धावसंख्या झाली ती 52 आणि जिंकण्यासाठी 53चं टार्गेट. आम्ही लगेचच आमच्या सर्वच बॉईज ग्रुप आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानचे सर्व शिल्लेदार आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते अर्थातच रुपेशजी पंढरकर आणि त्याचबरोबर संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार शुभम खोडदेंदे, दिनेशजी बांगर आणि त्याचबरोबर आकाशजी इसाक यांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते एक एक करून आपले मान्यवर जे या व्यासपीठावर उपस्थित आहे सर्वांचा आपल्याला शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे. काही क्षणचित्र आपण पाहताय ड्रोनच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. चला ओपनिंग पेअर लगेच उतरा मैदानामध्ये. सचिन दादा, षटकार बॅट्समन बाद होतील. सर्कल आउट.
आम्ही पहिला सन्मान या व्यासपीठावर करतोय. आमचे कॅमेरामॅन यांच्यासाठी थोडी एक्सरसाइज असणार आहे. सर्वप्रथम आपण सुनीलजी देशमुख साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. त्या धावसंख्या झाली आहे ती फक्त पहिला बाउंड्री नाही ती बाबा, धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळतीये. 5 for 1. षटक क्रमांक पहिलं 52 टोटल उभारली गेली आहे. चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग ऑन साइडला. ओ हो, अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईल मिळालेला हा चौकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. यानंतर आम्ही ताईंचा सन्मान घेणार आहोत. फलंदाज तयार आहे. चांगला फुटवर्क, हँड हेडचं कॉर्डिनेशन, चांगला स्ट्रोक, तितक्याच ताकदीचं फिल्डिंगचं सेटअप, ॲथलेटिसिझम दाखवलंय. श्रेयस होते वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर फ्रॉम टीम. आणि चला आपण सन्मानाकडे बोलतोय. कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की कॅमेरा आपण डिव्हिएट करा. सर्वप्रथम आम्ही विनंती करू सन्माननीय अतिथी सुनीताताई देशमुख की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आम्ही कार्यक्रमाचे मुख्य आयोजक इनामदार काकांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते राजकीय वर्तुळामध्ये ज्यांच्या नावाची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते, सुनीताताई देशमुख यांचा आपण विशेष सन्मान करू. आम्ही इनामदार काकांना विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. जसा हा चेंडू पडला जाईल त्यानंतर आपण हा सन्मान करतोय. एक चेंडू फक्त शिल्लक आहे. चला थोडी घाई करा टीम. ओ इथे फलंदाज बाद. चला आपण सन्मानाकडे बोलतोय. तिचे मास्टर थोडं थांबा, कारण तुम्ही जेव्हा म्युझिक वाजवणार तेव्हा तिकडे लाईव्ह वाले करतात तिकडे म्यूट करतील, त्यामुळे आवाज पोहोचणार नाहीये, कारण त्यांना म्युझिकचं प्रोटोकॉल आहे. सन्माननीय आदरणीय सुनीताताई देशमुख यांचा विशेष सन्मान आम्ही करू. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही इनामदार काकांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आज आपण करतोय ताईंसाठी. तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. आणि त्यानंतर आम्ही अमोलजी आयवळे साहेबांचा विशेष सन्मान करू. राजकीय वर्तुळामध्ये त्यांचं एक मोठं नाव. आम्ही TM कदम साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्याला एक विशेष सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार. अगदी बिझी शेड्यूलमधनं आपण आलात, या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा आपण वाढवलीत. पुन्हा एकदा तुमचं कौतुक. आणि TM काकांच्या शुभ हस्ते आपण अमोलजी आयवळे साहेबांचा विशेष सन्मान करतोय. साहेबांचं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक. खरं तर आज राजकीय वर्तुळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि आचारसंहिता सुरू असल्या कारणानं आपल्याला काही पदांचा उल्लेख करता येत नाही, त्यामुळे आम्ही पाहुण्यांचंही दिलगिरी व्यक्त करू. एकंदरीतच मॅचला आपण थोडंसं फोकस करू. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आणि आज पूर्ण विराम घेत असताना ते निरोप देतात या व्यासपीठाला. इथे अजून एक डॉट बॉल, पर्सेंटेज वाढत चालत. मॅच अमरता वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली, 37 धावा कुठून काढल्या. बॅट्समन यश मोरेनं 41 धावा त्यानं काढल्या. शेवटच्याही बॉलवर चौकार आला होता आणि 3 धावांना साथ दिली यश भिसेनं. आणि पूर्णपणे मॅचवर पकड मजबूत करत असताना पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारल्या 52-53चं टार्गेट इथं सेट झालंय. आणि या 53 धावा चेस करत असताना दमछाक झाली.
आमिर मागच्या मॅचमध्ये ज्यानं चांगला खेळ केला तो पहिल्या बॉलवर बाद झाला, बीट झाला. हा नो बॉल है. एक एक न इक्की दुक्की से अभी कुछ फिलहाल होने वाला नहीं है. जीतने के लिए अभी भी 40+ रनों की जरूरत. यावेळेला षटक क्रमांक अंतिम अखेर सेकंड ओव्हर करण आलेत बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या 11, अजूनही 40 काढायचे. ऑलमोस्ट सामना मला वाटतंय 42 काढायचे आहेत. 40+, 42. सीवूड सुपरस्टार्स त्यांच्या विरोधात मंदार स्मृती. यावेळेला नो बॉल. मंदार स्मृती टीम आपण पाहताय त्यांचं वर्चस्व, त्यांचं डॉमिनन्स, त्यांचा अप्रतिम खेळ, उच्च कोटीचा खेळ, उच्च दर्जाचा हा खेळ ऑन द टॉप ऑफ द टेबल आपल्याला ते पाहायला मिळतील. यशचा खेळ, यश भिसेचं खेळ, त्यांचं फिल्डिंग ॲथलेटिसिझम, त्यांचं बॉलिंगचं युनिट अमोलनं संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं. या मॅचेसमध्ये करणने इम्प्रेस केलं मागच्या काही 2 आणि याही मॅचेसमध्ये. अगदी विकेट किपिंग स्किलसुद्धा तितक्याच ताकदीची बघा. म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जे काही खेळाडू आहेत ना, आज परिपक्व बांधणी करून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत मंदार स्मृती टीम 11. आणि आज सर्वांचेच मनं जिंकलेत या टीमनं. यश जसं आपण बघितलं ना की सीवूड्सचं जे क्रिकेट आहे, सीवूड्सचं क्रिकेट हे कधीही यश भिसे आणि यश मोरे या नावाभोवती मात्र फिरताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे पुन्हा एकदा बॉल ब्रेक ड्राईव्ह, धाव मिळणार 1, एकूण धावसंख्या 14. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, फिल्डिंग चांगली होईल. क्वालिटी फिल्डिंग, क्वालिटी बॉलिंग, क्वालिटी बॅटिंग एज वेल, ऑल 3 डिपार्टमेंट. टीम मंदार स्मृतीचा दबदबा. शेवटचे काही 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा काढायच्या त्या तब्बल 39. म्हणजे धावा आणि चेंडूंचं जे समीकरण आहे ते फार मोठे, अशक्य. टॅप केला बॉल, फिल्डर आले, बॉलला उचलताना गफलत झाली. 1 मिळाली. आता 38 काढायचे. 3 चेंडू 38 धावा. अजून एक नो बॉल. चार चिट्ट्या आहेत ना काय दादा नाही ना, म्हणजे 4च चिट्ट्या. बॉल झाला त्याची उडवायचीच नाही. इथे हा बॉल जाईल सर्कल आउट. षटकार, फलंदाज बाद. हवा कारू. मॅच थोडी वन साइड झुकतीये. बॅट्समन गेलेत मैदानामध्ये. नाव आहे नागसेन. त्या हॅरी पॉटर मध्ये नागशक्ती आम्ही बघितलं होतं, तो एक ग्रुप होता, बरोबर ना? शौर्यला माहित नाही. शौर्य जेन अल्फा आहे, त्यामुळे एनिवेज मॅच इथं संपली. आपल्याला पाहायला मिळेल. करू आम्ही अभिनंदन टीम मंदार स्मृती या टीमचा. हार्ड लक देऊ. फार छान खेळ झाला आतापर्यंतच्या प्रवासमध्ये. सचिन दादा, तुमच्या टीमला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. सीवूड्स सुपरस्टार्स या टीमचा पराभव आणि मंदार स्मृती या टीमचे शिल्लेदार. खेळाडूचं नाव आहे यश मोरे आणि यश ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ दी मॅच. चला आपण चिट्ट्या काढतोय. 4 चिट्ट्या असणार आहेत, बरोबर? हॅलो.